तुमचं सूट मटेरियलचं शॉप असेल किंवा तुम्हाला नवीन स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही बॅक साईडला बघू शकता डमींवर वेअर केलेले आहेत पाकिस्तानी सूट. अहो रमजानची तर आम्ही दिवाळीनंतरच सुरुवात केलेली आहे, कारण की जर तुम्हालाही वाटत असेल ना की आमचा ही जे प्रॉडक्ट आहे पाकिस्तानी सूट रमजान ईद स्पेशल साठी पहिले आलं पाहिजे, तर 1 ते 1.5 महिन्या अगोदर पहिले तुमच्या दुकानात हे प्रॉडक्ट पोहोचले पाहिजेत. नेमके याचे फायदे काय आहेत आणि याच्यावर काय आपण करू शकतो नेमकं पाकिस्तानी सूट विकण्यासाठी, याचे फायदे आणि नुकसान बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मंडळी, मी जसं तुम्हाला सांगितलं की रमजानची जी तयारी आहे 1 ते 2 महिने अगोदर का केली पाहिजे. बघा, जेव्हा तुम्ही स्टॉक घेऊन जातात कुठूनही तर तुम्हाला येण्यापर्यंत तुमचं दुकानापर्यंत महिना 15 दिवस लागतात. तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करावं लागतं. जसं तुम्ही तुमच्या दुकानात ज्या डमी असतात त्यांना तुम्ही डिस्प्ले करू शकतात, नवीन कलेक्शन लावून त्यांना आपले कस्टमर अट्रॅक्टिव्ह करू शकतात. जेव्हा कस्टमर तुमच्या दुकानातून बाहेरून जाईल तर ऍटलीस्ट त्याला घ्यायचं नसेल पण तो ऍटलीस्ट विचार करेल, अरे हा यार, या दुकानात नवीन स्टॉक आलेला आहे, जेव्हा रमजान किंवा काही फेस्टिवल येईल त्या हिशोबाने आम्ही या दुकानातच येऊ, असं लोकांचं मेंटॅलिटी चेंज होत असते. म्हणजे कसं असतं, लोकांना जरी तेव्हा घ्यायचं नसलं पण तुमचं प्रॉपर जे डिस्प्ले आहे ना सीझन वाईज असलं पाहिजे, कारण की रमजानसाठी लोक फॅन्सी पाकिस्तानी सूट घेण्याची तयारी करत असतात. आणि कसं असतं ना, जेव्हा तुम्ही नवीन कलेक्शन कस्टमरांना दाखवत असतात तेव्हा तुमचं एका सोबत 4 कस्टमर जुळत असतात, कारण कस्टमरांची मेंटॅलिटी कशी असते, तरी हा यार त्या दुकानात खूप जबरदस्त कलेक्शन आलेले आहेत, मग लोकांच्या तिथेच विचार चेंज होत असतो. म्हणून तुम्हाला जर नवीन कलेक्शन मागवायचं असेल ना तर तुम्ही 1.5 ते 2 महिने अगोदर तयारी करा. जसे तुम्ही इथे कलेक्शन बघत आहात ना, सर्व वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आहे. तुम्हाला या ठिकाणी जे हँडवर्क आहे, स्टोन वर्क आहे, जरी वर्क आहे, म्हणजे की सर्व प्रकारचे कलेक्शन आहेत. तर तुम्हाला आता हे तर मी थोडेसे सॅम्पल दाखवते. या ठिकाणी कसं असतं, आम्ही त्या दिवाळी नंतरच स्टार्टअप केलेलं आहे, म्हणजे की डमीला वेअर करणं किंवा माल प्रॉडक्ट जे आहे अपडेट करणं, तुम्हाला तो 2च महिन्याचं मी सांगत आहे. तर 2 महिन्याच्या अगोदर तुम्ही हे सर्व तयारी करून ठेवा. जर आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असेल ना तर ह्या 2-4 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कसं असतं, येणाऱ्या कस्टमरला पाहिजे नवीन आणि काहीतरी वेगळं, तर मग तुमच्याकडे जर मिळालं तर ते कस्टमर दुसऱ्याकडे अजिबात जाणार नाही. जशी इथे तुम्हाला मी एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते. आता लाईट कलर मध्ये आहे, खूपच जबरदस्त कलेक्शन आहे. आता बघा, कस्टमरची चॉईस आहे, कस्टमर लाईट कलर मागेल किंवा डार्क कलर मागेल, तर तुमच्याकडे हे सर्व गोष्टी अवेलेबल पाहिजेत. समजा कस्टमरांनी मागितलं डार्क कलर आणि तुम्ही त्याला दाखवत आहात लाईट कलर, कसं चालणार आहे, कारण की सीझन वाईज तुम्ही सर्व कलेक्शन मेंटेन करा. लाईट कलर असेल, डिझाईन नवीन असेल, पॅटर्न नवीन असेल, कारण कस्टमरना पाहिजे एकदम डिझाईन पॅटर्न, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पण त्या केव्हा, 2 महिन्या अगोदर मंडळी, कारण की 2 महिन्या अगोदर जेव्हा तुम्ही कस्टमरांना थोडं समजेल, अलर्ट करणार, तेव्हाच कस्टमर पर्यंत हे सर्व प्रॉडक्ट पोहोचणार की नाही. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बिझनेस चालवायचा म्हटलं म्हणजे की त्याच्यात भरपूर गोष्टी येतात, म्हणजे की डिझाईन्स आले, पॅटर्न्स आले आणि ट्रेंडिंग काय चालत आहे, येणाऱ्या सीझन मध्ये काय कस्टमर मागत आहे, हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ही माहिती दिली जाते की तुम्ही येणाऱ्या संक्रांतीमध्ये कुठलं कलेक्शन ठेवू शकता, येणाऱ्या रमजान ईद साठी कुठलं कलेक्शन ठेवू शकता, किंवा पुढे येणारे कुठले सीझन आहे, कुठले फेस्टिवल आहे, त्याची तुम्ही तयारी 2 महिन्या अगोदरच करा. कारण की कसं असतं, जेव्हा आपल्याला बिझनेस ग्रो करायचा असतो ना तेव्हा आपल्याला 2 महिन्या अगोदरच तयारी करावी लागते. म्हणजे या ठिकाणी भरपूर कलेक्शन आहे, रोज अपडेट होत असतात. हे तर थोडे सॅम्पल्स आहे आणि रोज नवीन नवीन कलेक्शन या ठिकाणी येतात असतात. जसं तुम्ही बॅक साईडला बघू शकता, माझ्या कमरे इतकं या ठिकाणी लेवल आहे आणि पाठीमागे एकदम गच्च माल भरलेला आहे. तुम्ही विचार करत असाल, अरे अजून तर रमजान लांब आहे, हे चुकीचा विचार आहे. जेव्हा तुम्ही 2 महिन्या अगोदर तयारी करणार ना तेव्हा तुम्हाला हे नवीन कलेक्शन मिळतील. तर तुम्हाला इथे येऊन ह्या सर्व गोष्टी सुद्धा शिकायला मिळत असतात मंडळी. नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.